नमस्कार. मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यानिमित्त जो टीजर लॉन्च करण्यात आला होता 15 दिवसापूर्वी, त्या टीजर प्रमाणे या सभेमध्ये काय घडलं, या सभेमध्ये जनतेचे काही प्रश्न निर्माण झाले का, ज्या जनतेच्या मनांमध्ये काही प्रश्न होते की महायुतीमध्ये सामील होणार आहे का, किंवा शिवसेनेचे लीड करणार आहेत का, किंवा आपल्या पक्षाचं चिन्ह चेंज करणार आहे का, गरिबीमध्ये लोकसभा निवडणूक लढवणार आहे का, या सगळ्या गोष्टींच्या चर्चांना आता फुलस्टॉप मिळाला आहे. कारण की आज मेळावा झालेला आहे आणि मेळाव्यामध्ये राजसाहेब ठाकरेंनी काय मुद्दे मांडले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. शेवटपर्यंत बघा, कारण की कुठेही स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब आणि शेजारी घंटेचं बटन मुळीच दाबायला विसरू नका, कारण की अपडेट आणि विश्लेषणपूर्ण माहिती नक्कीच मिळणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीच्या महाराष्ट्र राजकारणात बरीच चर्चा झाली होती. मनसे आता महायुतीत सहभागी होणार अशा चर्चांना देखील जोर आला होता. आणि परंतु या भेटीत नेमकं काय ठरलं हे गुलदस्त्यात होतं. या भेटीबाबत भाजपा किंवा मनसेने कोणतीही माहिती जाहीर केली नव्हती. आणि दरम्यान राज ठाकरे यांनी या भेटीबाबत मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या जाहीर भाषणात सविस्तर माहिती दिली. ते पण आपण पुढे जाणून घेणार आहे. त्यामुळे मी वारंवार सांगतो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा. राज ठाकरेंनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मनसे महायुतीत किती आणि कोणत्या जागा लढवणार, मनसे कोणत्या जागांसाठी आग्रह धरला होता, यावर वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. त्या चर्चांचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले, होय, जागा वाटपाबाबत चर्चा झाली, मात्र मला अशा चर्चा जमत नाहीत. मी खरं सांगतो, मी जागा वाटपाच्या चर्चेला 1995 साली शेवटचा बसलेलो. त्यानंतर आतापर्यंत मी अशा चर्चेला बसलेलो नाही, कारण अशी चर्चा करणं मला अशक्यच नाही. तू 2 जागा घे, 4 जागा घे, किंवा मला येते त्याला ते दे, ती जागा तू घे, ही मला दे, असली चर्चा मला जमत नाही. माझ्याने हे होणार नाही. त्यानंतर मला सांगताना आलं की आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढा. मी त्यांना म्हणजेच भाजपाचं स्पष्टीकरण दिलं, भाजपाच्या चिन्हावर लढा. तर त्याच्यावरही ते बोलले. त्यांनी सांगितलं की मी मनसे अध्यक्ष म्हणाले, मनसेचे रेल्वे इंजिन हे पक्ष मी महाराष्ट्र सैनिकांच्या कष्टाने कमावलेलं आहे. हे चिन्ह माझ्याकडे आलेलं नाही, सहज आलेलं नाही, म्हणून मी त्यावर लढायला असं अजिबात नाही. पक्षचिन्हाचा कसलीही तडजोड होणार नाही. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी दिल्लीत जाणारा पहिला ठाकरे अशी बातमी दाखवली. खरं तर या पत्रकारांना काही माहीत नसतं. अनेक नेते एकमेकांच्या भेटीगाठीसाठी घेत असतात. कोणी कोणाला भेटल्याने लहान मोठा होत नसतो. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील दिल्लीत जाऊन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेस नेते संजय गांधी यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला घेऊन भेटले होते. अशा भेटींमुळे कोणी लहान होत नाही किंवा कोणी मोठं होत नाही. हे एकमेकांचा आपापसातले पर्सनल विषय असतो आणि कोणी कोणाला भेटावं याच्यावर कोणाचा हे नाहीये. त्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मोदींना आणि महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं होतं. आज त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. फक्त नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वासाठी मी भाजपाने आणि शिवसेना राष्ट्रवादी यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे, असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं. राज ठाकरेंनी लोकसभा लढवणार नसल्याचं स्पष्टीकरण देखील केलंय. तसंच महाराष्ट्र सैनिकांना विधानसभेच्या तयारीसाठी त्यांनी आदेश दिलेत. मग हे सगळं घडत असताना जर तुम्ही 2014 साली मोदींना पाठिंबा दिला होता, त्याच्यानंतर मोदींवर टीका टिप्पणीही झाली, त्याच्यानंतर परत त्यांच्याच पक्षाकडे आपण दिल्लीला जाऊन ते काही गोष्टी वगैरे त्यांच्या झाल्या, जागा वाटपाबाबत चर्चा झाली असं त्यांचं म्हणणं आहे. बट मग त्याच्यात पण जागा नाही. जो काही अमित शहांचा प्रस्ताव होता, तुम्ही आमच्या चिन्हावर लढा, पक्षचिन्ह चेंज करा किंवा शिवसेना लीड करा, तशा गोष्टींमध्ये मला कुठलाही रस नाही. मी अध्यक्ष आहे, मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे आणि मी त्या पक्षाचाच अध्यक्ष असणार आहे. सो या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात आहेत. त्यांच्यानंतरच्या म्हणजे त्यांनी फक्त मेळावा घेतला आणि ज्या काही गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे होत्या त्या गोष्टी अजूनही गुलदस्त्यात आहेत. पुढे काय होणार आहे? मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी सध्या लोकसभा न लढवल्याचं सांगितलंय. फक्त विधानसभेवर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आहे. मग विधानसभेला आता पुढे परत पेच निर्माण होणार आहे. कारण की आता जर पाठिंबा दिला तर लोकसभा संपल्या विधानसभेला मग 4 पक्ष एकत्र येतील. 4 पक्ष एकत्र आल्यानंतर परत जागा वाटपाचा निर्णय जो काही असेल त्याच्यामध्ये वादविवाद, भेटीगाठी या सगळ्या गोष्टी या चालूच असणार आहेत. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला सबस्क्राईबचं बटन दाबायचं आहे, घंटीचं बटन ऑन करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, म्हणजे अपडेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असणार आहे. धन्यवाद.